नमस्कार, मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेता जाधव. आपण पाहतो 1 जुलै रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. सर्वप्रथम मान्सून बाबत अपडेट जर पाहिली तर मान्सूनने आज पश्चिम बाजूला म्हणजे अरबी समुद्राच्या साईडचा जर विचार केला तर कोणतीही प्रगती केली नाही. मान्सून गुजरातचा दक्षिण भाग असेल याच भागामध्ये स्थित आहे. याच्या व्यतिरिक्त पूर्व बाजूचा विचार केला, पूर्व बाजूला मध्य प्रदेशचा बहुतांश भाग व्यापला, याचबरोबर उत्तर प्रदेश आणि हिमाचल प्रदेशपर्यंत मान्सून हा पोहोचला. याच्याबरोबर लडाखचा दक्षिण भाग असेल या भागापर्यंतही मान्सूनने आता मजल मारलेली पाहायला मिळत आहे. याचबरोबर सध्याचे लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर पाहिलं, राज्याचा बहुतांश संपूर्ण भाग असेल, याच्याबरोबर गुजरातचा दक्षिण भाग असेल, मध्य प्रदेश बहुतांश भाग असेल, या ठिकाणी खूप प्रमाणामध्ये ढगांची व्याप्ती वाढलेली पाहायला मिळते. त्यामुळे आज दिवसभर मुंबई, ठाणे, पालघर, कल्याण, रायगड, पनवेल, घनसोली, ऐरोली, याचबरोबर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अलिबाग, पेण, रोहा, माणगाव, माळसा संपूर्ण भागामध्ये पाऊस आपल्याला पाहायला मिळाला. गोवा असेल, दक्षिण गोवा, उत्तर गोवा या ठिकाणी हे जोरदार ते मुसळधार स्वरूपात पाऊस पाहायला मिळाला. याचबरोबर येणाऱ्या 24 तासामध्येही राज्याच्या बहुतांश असे काही भाग असणार आहेत त्या ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपात पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. याचबरोबर सध्याची सिस्टम प्रणालीबद्दल आपण जर पाहिलं तर येणाऱ्या 2 तारखेला उत्तर भारतामध्ये एक WD येण्याची दाट शक्यता आहे. याच्या व्यतिरिक्त पंजाबचा पूर्व भाग असेल ते बिहारचा पश्चिम भाग असेल यापर्यंत एक ट्रफ रेषा विखुरलेल्या स्वरूपात पाहायला मिळते. याचबरोबर बंगालच्या उपसागराचा उत्तरेचा भाग आणि पश्चिम बंगालचा दक्षिण भाग या ठिकाणी एक सर्क्युलेशन तयार आहे. आता हे सर्क्युलेशन या जवळपास लो प्रेशर एरियामध्ये जाण्याची दाट शक्यता आहे. तसेच मध्य प्रदेशचा दक्षिण भागापासून राज्याचा उत्तर भागापासून एक ट्रफ रेषा विखुरलेल्या स्वरूपात पाहायला मिळतात. ही ट्रफ रेषा अरबी समुद्रात पोहोचते. दुसरी ऑफशोर ट्रफ जे आहे ते मुंबईपासून केरळपर्यंत असे विखुरलेल्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे संपूर्ण कोकण किनारपट्टीमध्ये आपल्याला मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपात पाऊस आपल्याला येणाऱ्या काही दिवस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर आज रात्री उद्या रात्रीपर्यंत पावसाचा अंदाज जर पाहिला, सर्वप्रथम कोकणाकडून जर पाहिलं, कोकणाचा जो दक्षिण भाग असेल याच्यामध्ये सिंधुदुर्गचा दक्षिण भाग, गोवा असेल या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळण्याची दर्शकता. याच्याने मालवण असेल, कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी, तसेच देवगड, वैभववाडी, कणकवली जोरदार ते मुसळधार स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर रत्नागिरीचा संपूर्ण पश्चिम बाजू म्हणजेच समुद्रसपाटी बाजू असेल, याच्यानंतर राजापूर, लांजा, पाचल, रत्नागिरी, गुहागर, दापोली, याचबरोबर रायगडचा रोहा, अलिबाग, पेण संपूर्ण भागामध्ये मुसळधार स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. मात्र जी पूर्व बाजू असेल त्या ठिकाणी आपल्याला जोरदार स्वरूपात पाऊस, संततधार स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. मुंबई शहर असेल, उपनगर असेल, वसई असेल, याचबरोबर भिवंडी, कल्याण, पनवेल, अलिबागपर्यंत या ठिकाणीही आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर पालघरचा संपूर्ण जिल्हा, याच्यामध्ये पालघर, वसई, तलसारी असेल, जव्हार, मोखाडा, ठाणेचा पूर्व भाग असेल, रायगडचा पूर्व भाग असेल, या ठिकाणी आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस, संततधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. पश्चिम महाराष्ट्राचा विचार जर केला, पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर जिल्ह्याचा दक्षिण भाग संपूर्ण असेल, आजरा, चंदगड, गडिंग्लज या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, बुदरगड, कागल, राधानगरी, गगनबावडा, पन्हाळा, शावड या ठिकाणी हलक्या मध्यम सरी काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. हातकणंगले मात्र फक्त तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्याचा विचार केला, सांगली जिल्हा पश्चिम बाजू असेल म्हणजे चांदोली अभयारण्य असेल, याचबरोबर आरळा, मनदूर, तसेच टाकवे, वाटेगाव, कासेगाव, पाचुंबरीपर्यंत हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. याचबरोबर वाळवा, पलूस असेल, तासगावचा पूर पश्चिम भाग असेल, आटपाडी, विटा, खानापूर या ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण व तुरळक स्वरूपात पाऊस, संततधार स्वरूपात पाऊस काही ठिकाणी पाहायला मिळेल. तसेच मिरज, कवठेमहांकाळ, याचबरोबर जत असेल, उमदी असेल, माडगे असेल, संख असेल या ठिकाणी आपल्याला काही अंशी हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. सोलापूर जर पाहिलं, सोलापूर जिल्ह्याचा पूर्व भाग असेल, याच्या अक्कलकोट, दक्षिण सोलापूर असेल, उत्तर सोलापूर, मंगळवेढा, मोहोळ, बार्शीपर्यंत या ठिकाणीही आपल्याला 1-2 स्वरूपात मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. सांगोला, पंढरपूर, याचबरोबर म्हाडा, बार्शी या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. तसेच माळशिरस असेल, याचबरोबर करमाळा ढगाळ वातावरण तुरळक स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. सातारा जिल्ह्याचा सातारा जिल्ह्याचा संपूर्ण पश्चिम बाजू म्हणजेच घाटमाथ्याचा भाग या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तसेच सातारा शहर असेल, कराड शहर असेल, वडूज असेल, दहिवड असेल, ढगाळ वातावरण तुरळक स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. तसेच शिरवळचा दक्षिण भाग असेल, कोरेगाव, फलटण या ठिकाणी हे ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. पुणे जिल्ह्याचा विचार केला, पुणे जिल्ह्याचा पुणे शहरापासून पश्चिम बाजूला हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. लोणावळा, खंडाळा काही अंशी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. मात्र शिरूर असेल, दौंड असेल, बारामती, सासवडचा काय भाग असेल या ठिकाणी वातावरण कोरडं राहू शकतं. मात्र दुपारनंतर त्याही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल.
अहिल्यानगरचा विचार जर केला, अहिल्यानगरचा शेवगाव पाथर्डी हलक्या स्वरूपात पाऊस, कर्जत नगर राहुरी श्रीरामपूर भागापासून जो पूर्व भाग असेल त्या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. श्रीगोंदा पारनेर संगमनेर अकोले व कोपरगावचा काय भाग असेल या ठिकाणी अधूनमधून ढग पाहायला मिळेल. तसेच काही ठिकाणं असे असतील त्या ठिकाणी फक्त लाईट रेन पडण्याची दाट शक्यता. याचबरोबर खांद्याचा विचार जर केला, खांद्याच्या नाशिकचा पश्चिम भाग असेल, सरगणा पेठ दिंडोरी इगतपुरी नाशिक तालुका असेल या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळणार आहे. याचबरोबर येणाऱ्या 2 दिवसात नाशिकचा बहुतांश असा भाग असेल त्या ठिकाणी अति मुसळधार पाऊस आपल्याला संपूर्ण नाशिकमध्ये पाहायला मिळण्याची दाट शक्यता येणाऱ्या 2 दिवसानंतर. याचबरोबर सटाणा कळवण चांदवड निफाड येवला नांदगाव ढगाळ वातावरण काही ठिकाणी राहू शकतं. जळगाव धुळे नंदुरबार याही ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. पाऊस हा फक्त काही वेळापुरता मर्यादित ठिकाणीच पाहायला मिळेल. याचबरोबर मराठवाड्याचा विचार केला, बीडचा संपूर्ण दक्षिण भाग असेल, लातूरचा संपूर्ण जिल्हा याच्यामध्ये अहमदपूर उदगीर निलंगा औसा लातूर, धाराशिवचा उमरगा तुळजापूर उस्मानाबाद कळंब भूम पारंडा या ठिकाणी हलक्या काही ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. बीडचा पाटोदा आष्टी जामखेड केज अंबेजोगाई या ठिकाणीही मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर नांदेडचा उत्तर भाग असेल, भोकर हदगाव किनवट या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर नांदेडचा जो पश्चिम बाजू असेल, नांदेड तालुका कंधार मुदखेड देवळूक याचबरोबर हिंगोली परभणी जालना छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आपला ढगाळ वातावरण व काही ठिकाणी तुरळक स्वरूपात पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता. आपण विदर्भाचा जर विचार केला, विदर्भाचा बहुतांश बुलढाणा असेल, अकोला अमरावतीचा दक्षिण भाग असेल, यवतमाळ वर्धा नागपूरचा पश्चिम भाग असेल या ठिकाणी आपल्याला व वाशिमचा काही भाग असेल, संपूर्ण भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण तुरळक स्वरूपात पाऊस काही ठिकाणी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. मात्र अमरावतीचा उत्तर भाग असेल, चिखलदरा धरणी या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. याच्या व्यतिरिक्त गडचिरोलीचा संपूर्ण जिल्हा असेल, चंद्रपूरचा संपूर्ण जिल्हा याच्यानंतर गोंडपिंपरी मूल असेल, शिंदेवाडी ब्रह्मपुरी असेल, याचबरोबर राजुरा भद्रावती चिमूर नागफेड याचबरोबर गडचिरोली तालुका असेल, अहिरी इटापल्ली सिंचोरा व चारमूस या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळेल. याच्या आजूबाजूचा एरिया असेल या एरियामध्ये मात्र आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी जोरदार स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. नागपूरचा पूर्व भाग असेल, भंडारा असेल आणि गोंदिया असेल या ठिकाणीही आपल्याला ढगांची दाटे वाढणार आहे. त्या ठिकाणी तुरळक काही ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो. याचबरोबर आपण येणाऱ्या 24 तास IMDच्या अंदाजानुसार जर पाहिलं तर मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी या ठिकाणी ऑरेंज अलर्ट आहे. मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचे संकेत आहेत. सातारा पश्चिम भाग आणि कोल्हापूरचा पश्चिम भाग याही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचे संकेत आहे. या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. याच्या व्यतिरिक्त चंद्रपूर असेल, गडचिरोली या ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज त्या ठिकाणी देण्यात आला. याचबरोबर अमरावती अकोला बुलढाणा या ठिकाणी ऑरेंज अलर्ट आहे. लाइटिंग थंडर्स म्हणजे काही प्रमाणामध्ये ॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच सिंधुदुर्ग असेल, पुणे पश्चिम असेल, याचबरोबर यवतमाळ वर्धा आणि गोंदिया या जिल्ह्यामध्ये मात्र जोरदार स्वरूपात पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता. तसे भंडारा असेल, नागपूर नांदेड वाशिम हिंगोली लातूर बीड धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर पूर्व असेल, सातारा पूर्व पुणे पूर्व याचबरोबर अहिल्यानगर या ठिकाणी लाईटनिंग थंडरच्या काही प्रमाणामध्ये हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळू शकतो. त्या ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आहे. याचबरोबर पालघरमध्येही येलो अलर्ट आहे. याचबरोबर नाशिक असेल तर संभाजीनगर जालना परभणी जळगाव धुळे आणि नंदुरबार या ठिकाणी मात्र सध्या कोणताही अलर्ट नाही आहे. तर हे होतं येणारा 24 तासाचं राज्याचं हवामान अपडेट. जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन करा. धन्यवाद.